सगळ्यांना मनापासून धन्यवाद। दोन गोष्टींसाठी धन्यवाद। एक तर शुक्रवार आहे, मधला वार आहे, सकाळची वेळ आहे आणि अशा सकाळच्या 10 वाजताच्या वेळी तुम्ही सगळेजण या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। मला माहिती आहे की ही जी तुमची उपस्थिती आहे ही तुमची उपस्थिती विष्णूंना ऐकण्यासाठी आहे। विष्णूंबद्दल आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे याच्यासाठी ही तुमची उपस्थिती आहे। जेव्हा तुमच्यापर्यंत ही जाहिरात पोहोचली किंवा ही माहिती कळली की ठाणे नगर वाचन मध्ये विष्णू सहस्त्रनाम किंवा धार्मिक साहित्यावरती आधारित कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं नाव बघितलं, नाव आहे #विष्णू। तर बाबा काय आहे हे #विष्णू? म्हणजे आता विष्णूंचं डिजिटल मार्केटिंग करणार आहेत की काय लायब्ररीमध्ये, की नक्की काय आहे फॉर्मॅट, असा प्रश्न अनेकांना पडला। ज्यांना मी वैयक्तिक सांगितलं त्यांनी मला विचारलं। तर अशी परिस्थिती आहे की तंत्रज्ञानाविषयी ही माहिती नाहीये किंवा मी पुराणांबद्दल पण इथे बोलायला आलेले नाहीये। आजचं आपलं जे जग आहे, आज आपण जे 21व्या शतकामध्ये आहोत, 21व्या शतकामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक अडचणी, अनेक व्यापतापांना सामोरं जातो। खूप त्रास आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रचंड अडचणी असतात। रोज सकाळ उठली की नवीन आव्हानं घेऊन आपल्यासाठी येत असते। पण आपण म्हणतो 21व्या शतकात सगळं प्रगत तंत्रज्ञान आहे, विज्ञानाने खूप मोठ्या मोठ्या उड्या घेतल्यात, पण असं कुठलं तंत्र निर्माण झालंय का की बाबा जे लावलं किंवा जे बटन दाबलं की आपल्या मनातले सगळे टेन्शन, सगळे व्यापताप सगळे दूर होतील? तर असं अजिबातच नाही। म्हणजे तंत्रज्ञान किंवा विज्ञान हे कितीही प्रगत झालं तरी आपल्या मनाची शक्ती वाढवण्यासाठी कुठलंही तंत्र मंत्र यंत्र उपलब्ध झालेलं नाहीये। मग काय करणार आपण? मनाची शक्ती तर आपल्याला रोज वाढवणं गरजेचं आहे। म्हणून अशा वेळी आपल्याला मागच्या अनेक जन्मांच्या पुण्याईने ज्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला जन्म मिळालाय त्या हिंदू धर्मानेच आपल्याला इतका उपायांचा प्रचंड साठा दिलेला आहे। फक्त ती माहिती आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे की कसा आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो। आणि हे सांगण्यासाठी म्हणून #विष्णू हा माझा आजचा विषय आहे। बरं, हॅशटॅग का? तर जे लोक सोशल मीडियावरती रोज असतात सक्रिय त्यांना माहिती आहे की हॅशटॅग म्हणजे असं चिन्ह की जे चिन्ह लावलं आणि त्याच्या पुढे कुठलाही शब्द तुम्ही टाईप केला तर जगभरामध्ये त्या विषयावरती ज्या ज्या प्रकारची माहिती उपलब्ध आहे ती सगळी एका पानावर तुमच्या समोर येते। तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज पडत। म्हणून हे हॅशटॅग या चिन्हाचं हे महत्व। मग विष्णू हा असा हॅशटॅग आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणजे 1000 नावं। मग 1000 नावांपैकी तुम्ही 700वं नाव घ्या, 800वं नाव घ्या, 900वं नाव घ्या, कुठलंही नाव घेतलं तरी त्याचा हॅशटॅग काय आहे तर विष्णू आहे। विष्णू हा एक असा मार्ग आपल्या धर्माने दिलेला आहे की ज्याची उपासना, ज्याची पूजा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या अडचणींवरती मात करत करत तुम्ही पुढे जा। म्हणून हे हॅशटॅग आणि विष्णू। आता जो विषय आपला आहे तो म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आणि धार्मिक साहित्य। लायब्ररीमध्ये कार्यक्रम आहे आपला, त्यामुळे साहजिकपणे हे प्रवचन नाहीये किंवा कीर्तन नाहीये। धर्माशी रिलेटेड जी पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या सगळ्या पुस्तकांचा साठा तुम्हाला या ठाणे नगर वाचन मंदिर मध्ये दिसेल। अनेक वर्षांपासून, म्हणजे लहान असल्यापासून मी या लायब्ररीमध्ये येते। लायब्ररीमध्ये आल्यानंतर ही जी सगळी कपाटं आहेत, कथा, कविता, ललित लेखन, प्रवास वर्णन, आपण सगळ्या कपाटांकडे जातो, पण इथे एक कपाट असतं या साईडला, धार्मिक पुस्तकांचं कपाट। मला तिथे फार कोणी माणसं जाता येताना कधीच दिसली नाहीत। मी नेहमी जाते, ते कपाट उघडते, बघते की कुठल्या पुस्तकांची रचना इकडे तिकडे बदलली आहे का, कुठलं पुस्तक गेलंय का, आलंय का। तर ती जी पुस्तकं मी मागच्या वेळी बघितलेली असतात ती तशीच्या तशीच असतात। मग याचं कारण काय आहे? याचं 2 कारण आहेत। एक तर आपल्याला त्याविषयी फार माहिती नाही, आणि दुसरी गोष्ट मनातनच आपण असा विचार करतो की अरे मला हे एवढी मोठी मोठी पुस्तकं नाही वाचायला जमणार, आहे तेच वाचायला जमत नाही, किंवा आहे तोच मोबाईल माझ्या हातातनं खाली ठेवत नाही, मी कुठे एवढे मोठे मोठे ग्रंथ वाचणार। पण असं नाहीये। 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण या बेसवरती आपला हिंदू धर्म उभा आहे। मला माहितीये की तुम्ही हे सगळं ऐकायला बसलेला, त्याच्या मागे एक बॅक ऑफ द माइंड विचार आहेत आपल्या सगळ्यांच्या मनात की हे सगळं ऐकून मला फायदा काय आहे। कारण फायदा असल्याशिवाय आपण आयुष्यात कुठलीच गोष्ट करत नाही। कुठलीही गोष्ट विकत घेताना आपण बघतो की या गोष्टीचा मला फायदा आहे का, कुठल्या व्यक्तीला फोन करताना आपण विचार करतो की अरे फोन करून मला काही उपयोग होणार आहे का, भेटताना आपण विचार करतो की अरे मी एवढा वेळ कशाला वाया घालवू। त्यामुळे फायदा
हा एक शब्द आपल्या डोक्यात कायम असतो. तर मी तुम्हाला तो फायदाही पुढे सांगते, पण थोडी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद ही 4 वेद आहेत. 18 पुराण, 18 नावं आहेत, पण त्यातली जी मोजकी आहे ती मी तुम्हाला सांगते की अग्नी पुराण आहे, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे. 6 शास्त्र, ज्याच्यातलं आपल्या ओळखीचं एक शास्त्र आहे ते म्हणजे ज्योतिषशास्त्र, व्याकरण शास्त्र, शिक्षाशास्त्र. यातल्या काही गोष्टी तर आपण ऐकतो, आपल्याला माहिती असतं. जसं व्याकरण आपण शाळेत असल्यापासून शिकतो, ज्योतिषाची आपल्याला ओळख आहे. म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टीशी तुम्ही कम्प्लिटली अनभिज्ञ आहात का? तुम्हाला काहीच माहित नाहीये का? तर असं नाहीये. पण अजून थोडी माहिती करून घेण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सोपं होईल. कसं सोपं होईल? तर या पूर्ण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यामध्ये आपल्याला एक खजिना दिलाय. गुरु किल्ली माहिती आपल्याला? गुरु किल्ली आपण गोष्टींमधून ऐकली, कहाण्यांमधून ऐकलेली आहे. गुरु किल्ली म्हणजे एक अशी किल्ली असते ज्या किल्लीने आपण कुठलाही कुलूप उघडू शकतो, जी अस्तित्वात नाहीये. हा फक्त एक भाषिक लिखाणाचा भाग झाला की गुरु किल्ली. मग आपल्या या सगळ्या हिंदू धर्माच्या साठ्यामध्ये एक गुरु किल्ली दिलेली आहे. जी गुरु किल्ली तुमच्या हातात सापडली, आली तर काय होईल? तुमच्या आयुष्यातला नक्की आता मनात दुखणारा जो क्षण आहे, मनात दुखणारी जी सल आहे, ती सल कमी व्हायला मदत होईल. मग कुठली गुरु किल्ली आहे ती? तर स्तोत्र. स्तोत्रांसाठी आपण आधीपासून, लहान असल्यापासून कुठल्या पुस्तकाचा आधार घेतो? तर आपल्याकडे सगळ्यांकडे, मला खात्री आहे 100% जणांकडे चातुर्मासाचं पुस्तक आहे. लहान असताना आपण त्यातल्या कहाण्या वाचायचो. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, शनिवारची कहाणी. त्याच्यानंतर काही एक स्तोत्रांचा विभाग आहे त्याच्यात व्यंकटेश स्तोत्र आहे, मारुती स्तोत्र आहे, गणपती स्तोत्र आहे. बऱ्यापैकी आपल्याला लहान असताना पाठ होतात. त्याच्यानंतर गीतेच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतो की गीतेचा 12वा अध्याय पाठ झाला, 15वा अध्याय पाठ झाला. पण हे स्पर्धेपुरता लिमिटेड असतं, किंवा लहान असताना वेळ असतो थोडाफार वाचायला, किंवा घरातले सांगतात म्हणून आपण वाचतो. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे चातुर्मासाच्या पुस्तकात धरून चालले फार तर 10 स्तोत्र आहेत. पण त्या 10 स्तोत्रांच्या पलीकडे जो मी आता तुम्हाला जो नंबर सांगितला, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ह्याच्यातला साठा आपल्यापर्यंत कधी येईल? त्याच्यासाठी माझा हा उपक्रम आहे, प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्ग, जो मागच्या 5 वर्षापासून मी ऑनलाईन पद्धतीने घेते. आणि या स्तोत्र वर्गामध्ये हा फक्त ज्येष्ठांसाठी असतो. का? कारण लहान मुलांसाठी खूप स्तोत्र वर्ग आहेत, खूप काही ऍक्टिव्हिटीज आहेत. पण मोठं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे आता कुठे शिकायला जायचं, आता मला वेळ नाही, किंवा आता याची काय गरज आहे. पण खरं तर मोठं झाल्यानंतर जास्त गरज असते, कारण इथल्या ताणाची संख्या वाढते है ना, इथलं जे वजन आहे ते वाढलेलं असतं. बरं, प्रॉब्लेम काय आहे? लहान असताना तुमच्या मनात काही दुखलं, खुपलं, काही झालं तर तुम्ही घरी जाऊन आई वडिलांना सांगू शकता. मोठं झाल्यानंतर कोणाला सांगणार? आपण खूप शहाणे होतो. मग आपल्याला वाटतं अरे ह्याला कशाला सांगा, त्याला कशाला सांगा, कशाला कोणाला त्रास द्या. बरं, जसं आयुष्याच्या अजून पुढच्या टप्प्यावरती आपण जातो, म्हणजे 60, 70, त्यावेळेला पुढची पिढी काळाच्या पडद्याआड गेलेली असते. मग कोणाकडे मन मोकळं करणार? हा प्रश्न. पण मनावरचं ओझं तर वाढलेलं आहे, ते कुठेतरी तर कमी करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण हा सगळा उपासनेचा आधार घ्यायचा. मग या म्हणजे माझा जो उपक्रम आहे, माझा जो संकल्प आहे, त्याच्यामध्ये या हिंदू धर्मातल्या जवळपास 70 ते 75 श्लोकांचा मी समावेश केलेला आहे. त्यातलं मी आज विष्णू सहस्त्रनामाबद्दल बोलणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त कुठली स्तोत्र आहे जी तुम्हाला माहिती हवीत, निदान माहिती हवीत, पाठ नाही करायचेत आपल्याला कुठल्याही स्पर्धेत जायचं नाही, आपल्याला पहिला नंबर नकोय आता. जो पाहिजे तो 10वी 12वीला आपण मिळवलेला आहे. आता आपल्याला आयुष्याच्या स्पर्धेमध्ये कुठेही पहिले यायचं नाहीये. कोणालाही अरे मी किती चांगलं काम करतो, मी किती चांगलं काम करते, हे काही दाखवायची गरजच नाहीये. महत्वाचं काय? आपल्याला मनशांती मिळवायची. म्हणून त्यातल्या थोड्याशा स्तोत्रांची मी ओळख करून देणार आहे. तुम्हाला गरज असेल तुम्ही लिहून घ्या, नाहीतर माझा नंबरही मी नंतर शेअर करते, तुम्ही माझ्याशी नंतर कनेक्टेड राहूच शकता. या सगळ्या ज्या आपल्या वेदग्रंथांमध्ये सगळ्यात महत्वाचं स्तोत्र मी वयानुसार सांगते की लहान मूल आहे त्याला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज असते? बुद्धीची, स्मरणशक्तीची. बरं, आजकालची मुलं असं आहे की मोबाईलवर कुठलं ऍप कधी डाउनलोड करायचं, कुठे काय ठेवलं, ही स्मरणशक्ती आहे. पण आज शाळेत काय शिकवलं? काही नाही. काल काय शिकवलं? काही नाही. अशी सिलेक्टिव्ह स्मरणशक्ती आहे. म्हणून लहान मुलांसाठी स्मरणशक्ती वाढावी याच्यासाठी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे.
आपल्या धर्मात. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे बुद्धीसाठी आहे. आता मी म्हटलंय की लहान मुलांसाठी, पण तरी आपण सर्वच जण या स्तोत्राचा लाभ घेऊ शकतो. खूप मोठं अगदी जडजड शब्दांचं स्तोत्र नाहीये, एक 8-9 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. बुद्धी विवर्धन, बुद्धी वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती. बरं, मी याच्या शेवटी हेही सांगणार आहे की या स्तोत्रांचा कसा उपयोग होतो ते. बुद्धी वाढली, तुमची अभ्यासाची शक्ती वाढली, अभ्यास केला, त्याच्यानंतर तुम्ही आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जाता. तुम्ही नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करता, मनासारखी नोकरी मिळत नाही, क्वालिफिकेशन भरपूर आहे, खूप ओ ग्रेड मिळाली आहे, खूप चांगले मार्क आहेत, पण नोकरी मिळत नाही, किंवा मला नोकरी नाही करायची, मला व्यवसाय करायचा आहे पण मला चांगली माणसं भेटत नाही. मग काय करणार? तर याच्यासाठी देवीची उपासना आहे. कनकधारा स्तोत्र आहे. कनक म्हणजे सोनं, सुवर्ण, धारा याचा अर्थ कंटिन्युइटी, स्त्रोत. मग असं काहीतरी ब्लॉकेजेस आपल्या आजूबाजूला आहेत की ज्याच्यामुळे पैसे किंवा धन किंवा संपत्ती किंवा अपॉर्च्युनिटी किंवा संधी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून कनकधारा स्तोत्र म्हणा, सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा. त्यानंतर श्री सूक्त, देवी सूक्त, लक्ष्मी सूक्त ती म्हणा. त्यानंतर अजून पुढे आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात जाता मग तुम्हाला असं वाटतं अरे मला घर घ्यायचंय, अरे मला जमीन घ्यायची. मग घर घ्यायचंय, जमीन घ्यायची, पण कुठली तरी गावची जमीन आहे, त्याचा काहीतरी व्यवहार होत नाहीये, किंवा मला मुंबईत घर घ्यायचंय, किंवा जे काही असेल ते तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्हाला जो काही प्रॉब्लेम फेस करायला लागत असेल तर त्याच्यासाठी भूसूक्त आहे. जसं लक्ष्मी सूक्त, देवी सूक्त, तसं भूसूक्त. भू म्हणजे जमीन, भू म्हणजे भूतल, भू म्हणजे पृथ्वी. मग पृथ्वीला नमस्कार करा, प्रार्थना करा की जेणेकरून पृथ्वीचा तो एक भाग, जो एक तुकडा आहे, जो जमीन आहे, ज्याला फक्त आपण पैशाच्या किंवा इस्टेट प्रॉपर्टीच्या रूपात बघतो, पण आईच्या रूपात बघा, त्याची प्रार्थना करा. म्हणून भूसूक्त आहे. बरं, हे सगळं करता, जमीन जुमला, घर बीर, नोकरी बिकरी सगळं झालं, पण आयुष्याचा ताण वाढलाय, खूप टेन्शन आहे, रात्री झोप येत नाही, भीती वाटते. कसली भीती वाटते माहित नाही मला, टेन्शन येतं, कसलं टेन्शन माहित नाही. मग काय करणार? दत्तगुरु महाराजांचं घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणा, दत्तमाला मंत्र म्हणा, घोर कष्ट उद्धरण स्तोत्र, घोर कष्ट उद्धरण स्तोत्र. अगदी 5-6 श्लोकांचं ते स्तोत्र आहे. खूप वेळ लागणार नाहीये, म्हणायलाही सोपं आहे. नसेल काही त्रास पडत असेल तर मी कधी याच्या पुढे, आता तुमची माझी ओळख झाली, आपण कायम असणारच आहोत कॉन्टॅक्ट मध्ये. घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे असं स्तोत्र आहे की जे म्हणून रोज त्याचा उच्चार करून 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 तुमच्या मनातली जी भीतीची भावना आहे ती भावना कमी कमी दूर दूर होत जाते. त्यानंतर कुठे जायचंय, आपलं मत व्यक्त करायचंय, बोलायचंय, आपली बाजू ठामपणे मांडायची, ह्याच्यासाठी ताकद लागते, आत्मबल लागतं, ते नाहीये. मग कुठलं स्तोत्र म्हणाल? शिवतांडव स्तोत्र. शिवतांडव स्तोत्र हे शिवशंभू शंकर आणि पार्वती या दोघांना स्मरून, त्या दोघांना नमस्कार करण्याचं स्तोत्र आहे. आणि म्हणायला मी सुरुवातीलाच सांगते की हे स्तोत्र म्हणायला कठीण आहे, त्याची शब्दरचना वेगळी आहे, थोडा तुम्हाला कोणाचा गायडन्स लागेल, कारण जोड शब्द आहेत त्याच्यामध्ये. ते शब्द सुटे करून करून म्हटल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की ते स्तोत्र कशा पद्धतीने कसं म्हणायचंय. म्हणून शिवतांडव स्तोत्र म्हणा. आयुष्यामध्ये आपल्याला आपलं मत ठामपणे योग्य वेळी मांडण्याची गरज असते. प्रॉब्लेम काय होतो? जेव्हा बोलायचं असतं त्यावेळेला सुचत नाही, तेव्हा आठवत नाही, घरी गेलो की आठवतो, अरे तेव्हा मी हे बोलायला हवं, अरे हे मी लक्षातच नाही आलं, मला हे तर मला रोजचा हा त्रास आहे, रोज मी डोक्यात घेते, पण नेमकं तिथे जेव्हा बोलण्याची गरज पडते तेव्हा मला लक्षातच येत नाही. मग असं जे ऍब्सेन्स ऑफ माइंड आहे, ऍब्सेन्स ऑफ माइंड, मन जागेवर नाहीये किंवा ऐनवेळी आपण बिथरून जातो, अशा वेळी काय गरजेचं आहे? मन घट्ट करणं, मन स्ट्रॉंग करणं, ह्याच्यासाठी शिव तांडव स्तोत्र. त्यानंतर मी उल्लेख केला की आपल्या आजूबाजूला जो एक महत्वाचा सामाजिक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विवाह जुळत नाही वेळेवरती. त्याच्यासाठी पार्वती स्तोत्र. पार्वती स्तोत्र फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे. चातुर्मासाच्या पुस्तकावरती फक्त अवलंबून राहू नका. नसेल तुमच्याकडे तर माझा नंबर मी नंतर शेअर करणारच आहे, मी तुम्हाला पाठवेन. पार्वती स्तोत्र हे असं त्या स्तोत्रामध्येच दिलेलं आहे की त्या स्तोत्राचं रोज पठण केल्यानंतर, श्रवण केल्यानंतर विवाह जुळवण्याचे योग लवकर येतात. त्यानंतर विवाह जुळवल्यानंतरचा दुसरा प्रॉब्लेम की संतान प्राप्ती, इच्छित संतान प्राप्ती, त्याच्यासाठी संतान गणेश स्तोत्र आहे. संतान गणेश स्तोत्र आहे. दत्तगुरु महाराजांची आपण स्तोत्र बघितली, घोर कष्टोद्धरण स्तोत्र, देवी सूक्त, श्री सूक्त,
जीवनाचं सार सांगणारं भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत, पण आपल्याला एक साधारण 12वा 14वा 15वा एवढेच अध्याय माहिती आहेत. त्याच्यानंतर दारिद्र्य दूर करण्यासाठी, दारिद्र्य म्हणजे कुठलं दारिद्र्य? फक्त पैशाचं दारिद्र्य नाहीये, आर्थिक दारिद्र्य नाही. दारिद्र्य आर्थिक असतं, दारिद्र्य बौद्धिक असतं आणि दारिद्र्य मानसिक असतं. बौद्धिक दारिद्र्य म्हणजे काय? पैसा भरपूर आहे, बँकेत खूप सेव्हिंग्ज आहेत, वाटेल ते मी शिकू शकते, पण मला शिकायची इच्छाच नाहीये. तो काय झाला? आता शिकायचं म्हणजे अभ्यास, डिग्री, कोर्सच नाही. आपल्याकडे 64 कला आहेत. 64 कलांमधली कुठलीच कला शिकावीशी वाटू नये, कशातच मन रमू नये, हा चिंतेचा विषय आहे. मग याला म्हणणार बौद्धिक दारिद्र्य. आणि त्याच्यानंतर आत्मिक दारिद्र्य. आत्मिक दारिद्र्य म्हणजे सगळं आहे, मी एकदम वेल एज्युकेटेड आहे, खूप हायली क्वालिफाईड आहे, पैसेही आहेत, पण कोणाशी कसं बोलायचं हे मला माहित नाही, समोरच्याचं मन माझ्याकडून दुखावलं जातं, त्याला काय म्हणणार आपण? आत्मिक दारिद्र्य. मग अशा प्रकारचं कुठलंही दारिद्र्य दूर करण्यासाठी दारिद्र्य दहन हे शिव संप्रदायातलं स्तोत्र, शिवशंभू शंकराचं स्तोत्र, दारिद्र्य दहन. यानंतर विष्णू सहस्त्रनामाला मी सुरुवात करणारच आहे, कारण बघा 108 श्लोक आहेत, जे शिकवण्यासाठी मी एक आठवडा घेते स्तोत्र वर्गात. ते 1 तासात मला कव्हर करायचंय, म्हणून मी हे 1-2 स्तोत्रांची माहिती सांगते आणि मग मी विष्णू सहस्त्रनामाला सुरुवात करते. याच्यानंतरचं स्तोत्र, 2 स्तोत्रांचा मी उल्लेख करणार आहे. एक तर आपल्या आजूबाजूला अनेक नकारात्मक शक्ती असतात. नकारात्मक म्हणजे अगदी भूतप्रेत पिशाच वगैरे त्या लेवलला जायची गरज नाहीये, पण आत्ता आपल्या आजूबाजूला असणारी कुठली तरी व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह विचार करत असेल, है ना, मग ते व्हायब्रेशन्स आपल्याला येतात. असं बरेचदा तुम्ही अनुभवलं असेल बघा, की कधी तुम्ही कुठल्या लग्नाला गेलाय किंवा कुठल्या चांगल्या शुभ प्रसंगी गेलाय, छान जेवता वगैरे तुम्ही, पण घरी आल्यानंतर अगदी आजारपण आल्यासारखं वाटतं. खूप लांबचा प्रवास नाही करत, अगदी आजूबाजूलाच कुठेतरी त्या समारंभाला गेलेला आहात, पण तिथनं जे काही अगदी थोडंसं जरी खाऊन आलात तरी घरी आल्यानंतर प्रचंड डोकं जड होतं, काहीच काम करावं असं वाटत नाही. बरं काय केलंय तुम्ही? काहीच नाही, नुसते जेवूनच आलेले असते. त्याचा अर्थ काय? की आजूबाजूला असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या नकारात्मक शक्ती, मग त्यातून बाहेर पडण्यासाठी कुठलं गरजेचं स्तोत्र आहे? तर काळभैरव अष्टक. काळभैरव शिवशंभू शंकराचं रूप आहे आणि अष्टक म्हणजे फक्त 8 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. काळभैरव अष्टक. आणि एका शेवटचा मुद्द्याचा उल्लेख करते. आयुष्य जगायला अन्न वस्त्र निवारा लागतोच, पण त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास नसेल तर माणूस काहीच नाही करू शकत. बघा, आजारपण, साधं उदाहरण देते. ज्या वेळेला आपल्याला एक दीर्घ आजारपण येतं, ऍडमिट होतो आपण किंवा काही कुठलंही, आजारपणाच्या आधीचे आपण आणि आजारपण दूर झाल्यानंतरचे 1-2 दिवस असणारे आपण, फरक असतो. भीती वाटते, आपल्याला कोणाची तरी सोबतीची गरज असते, आपल्याला वाटतं अरे बापरे मी हे जाऊ शकेन की नाही, करू शकेन की नाही, येईल की नाही. का? कारण जो आधीचा जो कॉन्फिडन्स लेवल पुरेपूर भरलेला असतो तो त्या आजारपणामुळे आपण खचतो. मग हा आत्मविश्वास कमी होतो. त्याच्यानंतर कुठेही असेल, म्हणजे अगदी स्टेजवर बोलणं असेल किंवा कुठे मत मांडणं असेल, जिथे तिथे आपल्याला आत्मविश्वासाची गरज असते. जर आपल्याला वाटते की आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे तर काय कराल? 1-2 स्तोत्र मी सांगते. असे तर सगळ्याच स्तोत्रांचा सगळाच उपयोग आपल्याला होतो, पण 2 स्तोत्र म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र सूर्य महाराजांचं, आदित्य हृदय स्तोत्र आणि महिषासुर मर्दिनी स्तोत्र. आदित्य हृदय स्तोत्र सूर्य उपासनेचं आहे. सूर्य सगळ्या जगाचा पिता आहे. आपण फक्त म्हणतो ऊन आहे, ऊन आहे, ऊन आहे, गरम होते, गरम होते, गरम होते, अरे किती ऊन आहे, पण तो सूर्य आहे म्हणून ही सगळी सृष्टी सुरू आहे. सूर्य आहे म्हणून सगळ्या झाडांना आपल्याला प्राणवायू मिळतो, उष्णता मिळते, जी सगळ्या आपल्या आयुष्याला गरजेची असते. आणि आदित्य हृदय स्तोत्र नावातच दिले हृदय. आदित्य म्हणजे सूर्य, हृदय म्हणजे आपलं हृदय. आपल्या हृदयाला शक्ती देणारं हे स्तोत्र आहे. आणि आईगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते महिषासुर मर्दिनी स्तोत्र. म्हणायला नाही जमत आहे ना, मी नाव काय दिलंय? हॅशटॅग विष्णू टाकायचं, हॅशटॅग महिषासुर मर्दिनी. युट्यूब वरती तुम्हाला मिळेल ना. युट्यूब वरती सगळे स्तोत्र, कुठल्या स्तोत्राचं नाव आणि पुढे माझं नाव टाकलं प्रज्ञा पंडित, तरी मी म्हटलेली स्तोत्रही तुम्हाला युट्यूब वरती मिळतील. पण अर्थात मी काही अगदी सगळी वाद्य वगैरे बाजूला ठेवून म्हटलेली नाहीयेत. एक साध्या आपल्या घरगुती वातावरणात म्हटलेली स्तोत्र आहे. तर जे तुम्हाला ऐकायला कानाला बरं वाटतं ते म्हणा, ते कानावर पडू द्या. आता दुसरा मुद्दा महत्वाचा जो मी 5 मिनिटापूर्वी म्हटला, की फायदा काय? जादू आहे का आपल्याकडे? कुठली नाही आहे. या सगळ्या मंत्र स्तोत्रांमध्ये जादू आहे का?
की कुठलं स्तोत्र म्हटलं आणि अचानक आपल्या आयुष्यात खूप मोठी जादू वगैरे आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही. कुठलाही जादू टोणा आपण करत नाही की आज मी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं की उद्या मला लॉटरी लागेल, उद्या माझं लग्न होईल, उद्या मला मुलं होतील, उद्या माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम दूर होतील. असं अजिबात होणार नाही. होणार काय आहे, ही जेव्हा सगळी स्तोत्र तुम्ही म्हणता, आणि उदाहरणादाखल मी आता विष्णू सहस्त्रनामातल्या काही श्लोकांचे नंबर तुम्हाला सांगेन की जे नंबर तुम्ही नोट करून घ्या आणि नंतर घरी जाऊन म्हणा आणि तुम्ही तो अनुभव घ्या. हे सगळे स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो, ऐकतो, त्यावेळेला आपण झोपून म्हणतो का? नाही, आपण बसून म्हणतो. उभं राहून ज्यांना शक्यता आहे, ज्यांची ताकद आहे, ज्यांचे गुडघे नीट आहेत ते उभं राहून म्हणतात, ज्यांना नाही शक्य ते बसून म्हणतात. जेव्हा तुम्ही बसून असं स्ट्रेट पोस्चरमध्ये ज्या वेळेला तुम्ही स्तोत्र म्हणता, त्यावेळी मी स्वतः रेकमेंड करते माझ्या स्तोत्र वर्गातल्या सदस्यांना की तुम्ही मोठ्याने म्हणा. मनातल्या मनात म्हणू शकतो, बाबा आजूबाजूला खूप माणसं आहेत किंवा थकलोय, दमलोय वगैरे, कधीतरी मनातल्या मनात म्हणू शकतो. पण प्रयत्न करा की आठवड्यातनं एकदा तरी आवाज बाहेर जाऊ द्या. विश्वाला, आजूबाजूच्या जगाला, हवेमध्ये तुमचा आवाज पसरू द्या. काय होतं, जेव्हा तुम्ही मोठ्याने स्तोत्र श्लोक म्हणता त्यावेळी तुमच्या शरीरातले सगळे अवयव वापरले जातात, जे एरवी वापरले जात नाही. प्रत्येक श्लोकामध्ये संस्कृतमध्ये विसर्ग उच्चार आहेत. काकुत्स पुरुष पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा. हे विसर्ग उच्चार जेव्हा करतात त्यावेळेला पोट आत येऊन बाहेर जातं. आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. एरवी होतं का? नाही. एरवी आपण फक्त मोबाईल बघत बसतो, जेव्हा गरज असेल तेव्हाच बोलतो, है ना. बोलणारे शब्द पण आपण लिमिटेड बोलतो, म्हणजे आपण वेगवेगळे शब्द उच्चारत नाही. का? कारण घशाला सवय राहत नाही. हे जेव्हा स्तोत्र म्हणता, ही जोडाक्षर म्हणता, त्यावेळेला हा गळा जो आहे तो वापरला जातो. विष्णू सहस्त्रनामातला एक श्लोक आहे, ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः. तो ब्रह्म 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 उच्चार करताना ते व्हायब्रेशन्स इथे जातात, डोक्यामध्ये जातात. तुम्ही म्हणताना, श्लोक क्रमांक सांगते मी तुम्हाला, म्हणतानाच तुम्हाला लक्षात येईल की अरे इथे सगळं घुमघुम घुमघुम घुमायला लागलेलं. म्हणजे काय होतं, इथल्या रक्तवाहिन्या सगळ्या ऍक्टिव्ह होतात. काम देतं ना तुम्ही शरीराला. बरं, अजून कुठला गायक किंवा गाणं म्हणणारा कोणी बघितलाय का तुम्ही की जो गाणं म्हणतोय पण हात असे स्टेडी आहेत? नाही, गाणं म्हणताना हात असे जातात. का? कारण हा कंठातनं, शब्दातनं तो उच्चार असा बाहेर येतो आणि तो तुम्हाला हवेत सोडायचा असतो. त्याच्यासाठी तुम्हाला हातांची गरज लागते. तेच स्तोत्र म्हणतानाही होतं. स्तोत्र म्हणताना तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी नमस्कार करून तुम्ही स्तोत्र म्हणू शकत नाही. हात हलतातच, म्हणजे तुमच्या हातांचा व्यायाम होतो. पोट आत बाहेर, आत बाहेर होतो. काही शब्द असे की ते म्हणताना तुमच्या हृदयावरती विठ्ठल विठ्ठल, तुम्ही तो मेसेज, फॉरवर्डेड मेसेज वाचला, ऐकला असेल ना, की जो विठ्ठल 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 म्हणतो त्यावेळेला त्याला हृदयविकाराचा त्रास कमी होतो. कारण विठ्ठल, ठचा उच्चार कुठून होतोय? तिथून. विठ्ठल म्हणताना इथे हे वापरलं जात नाही. विठ्ठल म्हणताना हा शरीराचा मध्य भाग वापरला जातो. मग एवढं काम देता ना तुम्ही शरीराला. शरीर काय आहे? मशीन आहे आपलं. देवाने आपल्याला जगात वावरण्यासाठी, समोरच्याशी संवाद साधण्यासाठी, दिसण्यासाठी, तुमची ओळख निर्माण होण्यासाठी शरीर मशीन दिलेलं आहे. मग ते मशीन वापरा. वापरलं की त्याच्यातनं जास्त प्रोडक्टिव्हिटी तुम्ही करू शकाल. कमिंग बॅक टू द पॉइंट, की ही जी सगळी स्तोत्र आहेत, ती स्तोत्र म्हणताना शरीराच्या त्या भागावरती जोर येतो, प्रेशर येतं, मन पुन्हा रिज्युविनेट होतं. इंग्लिश शब्द वापरते, काही जणांना पटकन लक्षात यावं म्हणून. पुन्हा पुनर्निर्माण होतात सगळ्या विचारांचे. एकाच विचारांमध्ये असतो आपण सकाळपासून. रोज किती म्हटलं अरे कसं आहेस तू, मस्त, बरं आहे, छान आहे, पण सकाळी उठल्यानंतर एक पर्टिक्युलर विचार घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात होते की दिवसभरात काय करायचंय, कोणाला भेटायचंय, कोण भेटणार आहे, काल काय झालं, कोण काय बोललं, हा असं बोलला, ती तसं बोलली. त्या एकाच व्हायब्रेशन मध्ये असतो ना आपण. मग कधी कधी खूप दुःखी असतो, कधी कधी निराश असतो, कधी कधी खूप आनंदी असतो. कारण काय माहित नाही. अजून एक उदाहरण देते, मग आपल्या विषयाकडे जाते. कधी कधी काही रविवार असतात बघा, की ज्या रविवारी तुम्ही ठरवता की अरे आज तर मी सगळी मस्त घरातली साफसफाई करणार, सगळी कामं करणार. आणि काही रविवार असे असतात की तुम्ही उठून जागचे हलवही शकत, ताकदच नाही, मनस्थित शक्तीच नसते. आजूबाजूचं जग तसंच आहे. तुमच्या मनाची शक्ती कमी असली की तुमची ऍक्टिव्हिटी कमी होणार, मनाची शक्ती जास्त असली की ऍक्टिव्हिटी जास्त. मनाला व्यायाम द्यायचा, मनाला काम द्यायचं, ह्याच्यासाठी आपल्याला या धार्मिक साहित्याचा वापर करून ही जी सगळी स्तोत्र आहेत त्या सगळ्या स्तोत्राचा उच्चार करा, पठण करा, श्रवण करा. हातात तर घ्या ती पुस्तकं, घरी तर न्या. बघा, घरात आपल्या कितीतरी गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला लागत नाहीत, पण आहेत की नाही. आठवा, दिवाळी दसऱ्याचे दिवस आठवा, ज्या वेळेला घराची साफसफाई करायला घेता तुम्ही, नेहमी एक भांडण ठरलेलं असतं
दोन गट पडतात. एक गट म्हणतो या वस्तू ठेवा, दुसरा गट म्हणतो या वस्तू नकोत. मग एक गट म्हणतो की अरे राहू दे, हे 5 वर्षापूर्वी घेतलेलं आहे, हे 20 वर्षापूर्वी घेतलेलं आहे, हे लग्नात दिलेलं आहे, हे बारशात दिलेलं आहे, हे बाळणपणात दिलेलं आहे, अशा आठवणी असतात. दुसरा गट म्हणतो अरे टाकून द्या बाबा, काय उपयोग नाही त्याचा आहे, काय वापरताय तरी का तुम्ही. मग हे टाकून द्या आणि हे राहून द्या, अशी ही सगळी जुगलबंदी चालते. मग जर राहून द्यामध्ये ऑलरेडी एवढ्या गोष्टी असतील तर एखादं धार्मिक ग्रंथाचं पुस्तक परंपरा म्हणून असू द्या आपल्या घरी. ओढ लागते, समोर ठेवून भगवद्गीतेचं पुस्तक न्या घरी, समोर ठेवा टिपळ्यावरती. कधीतरी तर तुम्ही उघडून पहिलं पान वाचाल, पहिलं पान बघाल, ते शब्द तर तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू द्या. आपणच जर ते नाही बघितलं तर जी पिढी आता शाळा कॉलेजमध्ये शिकतेय, जी आता बसलेली आहे, त्यांच्यापर्यंत हे सगळं कोण नेणार आहे? आपल्यावरच जबाबदारी. आता मी विष्णू सहस्त्रनामातल्या काही श्लोकांचा उल्लेख करते आणि आपला हा व्याख्यानाचा भाग थोडा पुढे नेते. विष्णू सहस्त्रनामामध्ये 108 श्लोक आहेत. विष्णू सहस्त्रनाम हे काय आहे? हे एक टॉनिक आहे. माझ्या प्रज्ञास्तोत्र अध्ययन वर्गामध्ये आतापर्यंत ऑनलाईन ऑफलाईन नेहमी ऑनलाईनच हे वर्ग घेते, ज्याच्यात हजारो सदस्यांनी, ज्येष्ठ सदस्यांनी, लहान मुलांनी नाही, विष्णू सहस्त्रनाम शिकलेले आहेत, त्याचा लाभ घेतलेला आहे. तर 108 श्लोक आहेत याच्यामध्ये. विष्णूंची 1000 नावं आहेत. आता विष्णू सहस्त्रनामा या श्लोकात पण तुम्हाला 1000 नावं दिसतील आणि वेगळी एक 1008 नावांची एक वेगळी लिस्ट पण तुम्हाला नेटवरती मिळेल. त्याचं पुस्तक उपलब्ध आहे. तर तेही नावं सेम आहेत, ही पण नावं सेम आहेत. पण स्तोत्रांमध्ये काय आहे की त्याची नावं म्हणता म्हणता देवाची विशेषणं सांगितली आहेत. म्हणजे फक्त नाव घेत घेत पुढे जात नाहीये, ते नाव आणि देवाचं विशेषण, म्हणजे देव आपल्यासाठी काय सांगतो. बरं, ह्याच्यातनं दुसरं एक गंमत अशी की विष्णू सहस्त्रनाम म्हणताना जर ते तुम्ही अर्थ समजून घेऊन म्हटलं, कोणाकडनं तरी समजून घेतलं, तर नुसते ते पठण होत नाही, त्यातनं तुम्हाला मेसेजेस मिळतात, त्यातनं तुम्हाला मार्ग दिसतात. आणि हा माझा शब्द आहे, हे माझं वचन आहे. मागच्या 5 वर्षांपासून मी विष्णू सहस्त्रनाम शिकवते. आजपासून तुम्ही संकल्प करा की म्हणायला शक्य नसेल, कारण संस्कृत आहे, म्हणायला शक्य नसेल तर रोज श्रवण करा, अर्थ समजून घ्या, माझी मदत घ्या. आजचे तुम्ही आणि 3 महिन्यानंतरचे तुम्ही याच्यात नसेल फरक तर मला 3 महिन्यानंतर आता भेटू. इतकं प्रचंड ताकदीचं हे स्तोत्र आहे. आणि म्हणून मी आता सुरुवातीला म्हटलं की हे काय आहे, महा टॉनिक आहे. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला सांगतो माझा हात दुखतोय, पाय दुखतोय, ताप आलाय, सर्दी आहे, बरं हे सगळं झालं, बरं होतं. डॉक्टर 1-2 दिवसाचे औषध देतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण परत जातो. एक आवडता आजार सांगतो आपण डॉक्टरला, कुठला? अस्वस्थ वाटतंय, कसं तरी होतंय. आता कसं तरी म्हणजे काय होतंय ते नाही माहिती. मग डॉक्टर काय करतात, टॉनिक देतात आपल्याला. टॉनिक काय आहे की त्याच्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक जी काही विटॅमिन्स असतील, ज्या काही आवश्यक गोष्टी असतील, त्या सगळ्या टॉनिकच्या माध्यमातून आपल्याला देतात. मग मी आधी तुम्हाला जी लिस्ट सांगितली ना की लग्नासाठी एक स्तोत्र, मुलांसाठी एक स्तोत्र, बुद्धीसाठी एक स्तोत्र, ती झाली सगळी एक एक आजारांवरची औषधं. विष्णू सहस्त्रनाम काय आहे, टॉनिक आहे. सगळ्या आजारांवरती, सगळ्या त्रासांवरती, सगळ्या व्याधींवरती एकच गोष्ट. पुन्हा सांगते, विष्णू सहस्त्रनाम जादू करणारा मंत्र आहे का? नाहीये. पण जसं लहान असताना आपल्याला काही दुखलं, खुपलं, त्रास झाला की आपण आईला जाऊन सांगायचो, आईला सांगितलं की आपल्याला बरं वाटायचं, आईला सांगितलं की आपण खेळायला जायला मोकळे, है ना? तसंच आहे की आपल्या मनातले जे काही त्रास, ताप, व्याप काही आहेत ते आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणताना, ऐकताना, त्यातला अर्थ समजून घेताना आपण देवापुढे आपलं मन मोकळं करतो आणि त्यानंतर आपलं मन पुन्हा हलकं होतं आणि पुन्हा आपण आयुष्य जगायला छान सुरुवात करतो. हे रोज 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 जेव्हा कराल तेव्हा मी आता जे तुम्हाला म्हटलं की 3 महिन्यानंतरचे तुम्ही बदललेले असाल, ते असालच. का बदललेले असाल? कारण मनाला रोज व्यायाम मिळतो, मनाला नवीन शक्ती मिळते आणि ती शक्ती तुम्हाला अंतर्बाह्य बदलत जाते. विश्वास आहे याच्यावरती वाटतोय? एक उदाहरण देते, मग तुम्हाला अजून विश्वास पटेल. रोज तुम्ही आरशात बघता, रोज सकाळी एक तरी दिवस गेला आपण आरशात बघितलंच नाही, कधीतरी उगाच जाऊन बघतो, काही गरज नाही, आय जाता येता आरसा दिसला बघितलं. मग रोज आरशात बघितल्यानंतर पण 1 वर्षापूर्वीचा तुमचा फोटो आणि आत्ताचा फोटो फरक दिसेल. लॉकडाऊन मधले तुम्ही जेव्हा आपण घरात पडलेले असायचो आणि आत्ताचे आपण, फरक दिसेल. थोडे केस गेलेत, थोडे केस पांढरे झालेत, वजन कमी झालंय, वजन वाढलंय, थोडंसं वय वाढल्यासारखं वाटतंय, सुरकुत्या वाढल्या, जे काही बदल आपल्या शरीराप्रमाणे झाले. मग तुम्ही जर रोज आरशात बघता तर तुम्ही रोज का नाही नोट केलं
की अच्छा इथे एक सुरकुती आली आहे, किंवा अरे 1 मिलीमीटर वजन वाढलंय, किंवा अरे 1 सेंटीमीटर उंची वाढली. हे आपल्या नकळत आपल्यामध्ये होत जाणारे बदल असतात, जे विश्व गोल 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 फिरतंय. या चक्रामध्ये आपल्यामध्येही बदल होत जात, जे आपल्याला लक्षात येत नाही. मग विचार करा, जर तुमचं शरीर बदललंय, 5 वर्षाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही, याच्यात फरक कधी झाला तुम्हालाच माहित नाही. मग रोज हे पठण, श्रवण, भक्ती करून करून तुमच्या मनात किती बदल होतील. मग ते आरशात दिसतील का बदल? नाही, ते तुम्हाला अनुभवायला मिळते. तुम्हाला जाणीव होईल की अरे 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी जी गोष्ट मला ट्रिगर करायची, ज्या गोष्टीमुळे लोक उकसवायचे, ज्या गोष्टीमुळे मला राग यायचा, मी आज काहीच रिॲक्ट नाही करत त्या गोष्टीवरती. मला चालतंय लोक माझ्याशी नाही बोलले तर, मला चालतंय लोक मला काही ओळख नाही दाखवली तरी चालतंय. व्हॉट्सअप ग्रुप असतो कुठला, त्या ग्रुपमध्ये माझ्या मेसेजला इग्नोर केलं तरी मला चालतंय. आय एम ओके विथ इट. मला काहीच त्रास होत नाही. हे आपल्या मनातनं होत जाणारे बदल आहेत. ते कोणामुळे होतात हे कुठे तुम्हाला, ह्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलरकडे जायची गरज नाही, ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. फक्त आणि फक्त आपलं धार्मिक साहित्य बस. अहो, लाखो करोडो हजारो वर्षांपूर्वीचा हा ठेवा आहे, ज्याला हजारो करोडो पुण्यवानांचे हात लागलेत. आणि आज 2024 मध्ये जर तुम्ही ते हाताला लावताय तर विचार करा किती पुण्याचं साहित्य आज आपल्या हातापर्यंत आलेलं. मग त्याचा फायदा करून घ्यायला हवा आपल्याला. काही श्लोक घेते, सुरुवात करते. हरिओम. पहिला श्लोक हरिओमने सुरुवात केली आहे, त्याचाही रेफरन्स सांगते. विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभूतभावो भूतात्मा भूतभावनः. सुरुवात कशाने केली मी? हरि ओम. ह्याच्यानंतर जे पुढचे श्लोक आहेत, सुरुवातीचे जे विष्णू सहस्त्रनामाचे 2-3 श्लोक आहेत ते आवाहनाचे श्लोक आहेत. कसं होतं, आपण रोज देवाची पूजा करतो. जाता येताना आपण देवाला नमस्कार करतो, देवळात जातो, गाडीवरून रिक्षावरून असेल देऊळ दिसलं आपण नमस्कार करतो, जातो पुढे. नमस्कार करताना काही विशेष भावना काही नसतात, पण जेव्हा तुम्ही देवासमोर उभे राहता त्यावेळेला काय बोलता? आपण फक्त काहीतरी मागतो, फक्त आपली लिस्ट देतो देवापुढे. देवा असं कर, देवा तसं कर, देवा मला हे दे, देवा मला ते दे. जसं किराण्याच्या दुकानात उभे हो आणि आपण किराणा मागतो, काहीतरी वस्तू मागतो, बस. बाकी तुमचा माझा देवाशी संवाद शून्य. आपण काहीच बोलत नाही. आपण बोलतो का? देवा अरे तू किती छान दिसतोस, देवा तू माझ्यासाठी किती केलंस. आपल्याला फक्त वाईट गोष्टी लक्षात राहतात ना आपल्या आयुष्यातल्या, की 5 वर्षापूर्वी काय झालं, कोण काय बोललं, 20 वर्षापूर्वी कसा अपमान झाला. हे सिलेक्टिव्ह लिस्निंग असतं आपल्या मेंदूचं, मोजकं लक्षात आहे. पण देवाने किती छान गोष्टी केल्या आहेत ना, बसा, आठवा. मग त्याच्याबद्दल कधी धन्यवाद देणार तुम्ही? साधं आपल्या घरामध्ये जेव्हा गृहिणी आपल्या सगळं घर चालवते, आपण आता तर बऱ्याच गोष्टी मधून इकडून तिकडून ऐकत असतो की बाबा कृतज्ञता व्यक्त करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, सांगा की अगं तू किती करतेस, बस जरा. असं नाही की फक्त स्त्रियाच करतात, पुरुषांना अगं तू किती करतोस. 35, 40, 50 वर्ष सर्व्हिस करून रिटायर होऊन जेव्हा एखादी व्यक्ती घरी बसते त्यावेळेला त्या व्यक्तीला शांत बसायचं असतं. त्या 35-40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये किती फॅमिली मेंबर्स आपल्या घरातल्या पुरुषाला, मग ते वडील असतील, भाऊ असतील, काका असतील, कोणी असेल, किती वेळा म्हणाल की अरे तुम्ही किती कष्ट केले, तुम्ही किती सोसलं. आजकाल बाहेरच्या जगात गेल्यावर किती पॉलिटिक्स आहे, किती राजकारण आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. मग ह्या सगळ्या राजकारणामधून तोंड काढून ठामपणे आपलं घर छान चालवलं, कधी कोणापुढे हात पसरायची गरज पडली नाही. पण आपण एकमेकांना कृतज्ञता कधीही व्यक्त करत नाही. जे बोलल्याने मूठभर मांस वाढणार आहे, जे बोलल्याने आपलं पोट भरणार आहे, ते शब्दच आपण वापरत. मग विष्णू सहस्त्रनाम म्हणताना सुरुवातीचे 3 श्लोकांमध्ये आपण देवाला आवाहन करतोय आणि देवाला प्रार्थना करून देवाला सांगतोय की हे देवा भूतात्मा परमात्मा, म्हणजे तू हे सृष्टी निर्माण केलीस, हे जग तू निर्माण केलं, ज्याच्यामुळे या जमिनीवर मी उभी आहे. श्वास घ्या, मोठा आहे, श्वास घ्या. हा श्वास तुमच्या पोटात गेलाय, हा बघा, जर श्वास अडखळला, गुदमरायला झालं. कालची गर्दी आपण बघितली, किती गर्दी झाली मुंबईमध्ये. लाखो करोडो लोक त्या सगळ्या क्रिकेटरना बघायला गेली. त्रास होता तिथे, पण तो त्रास असताना पण ते क्रिकेटर किंवा या खेळाच्या प्रेमापोटी ते तिकडे गेले. पण तरी तिथे त्रास झाले ना, शारीरिक गुदमरणं झालं, श्वास कमी लागला, गरम होते, हे सगळे त्रास तिथेही होते. पण आता त्यानंतर बाहेरून जेव्हा तुम्ही एक मोठा श्वास घेता, देवाला धन्यवाद द्या की अरे भरभरून प्राणवायू आहे, छान मस्त श्वास घेतला. इथे धन्यवाद द्या, बघा छान पंखे आहेत, लाईट आहे, इथे येण्याची चांगली सोय झाली, आपली
ज्या ज्या छोट्या छोट्या लहान सहान गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्याबद्दल देवाला आपण कृतज्ञता व्यक्त करतो की देवा तू माझ्यासाठी किती व्यक्त करतोस, किती छान मदत करत असतोस तू मला. चौथा श्लोक आहे सर्व शर्व शिवस्थाणुर भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः. श्लोक क्रमांक 4. श्लोक क्रमांक 5 ही लक्षात घ्या. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तमः. विशेष काय आहे याच्यामध्ये? या 2 श्लोकांमध्ये आपण विष्णूंना तर स्मरण केलंय, पण आपण शंकरालाही स्मरण केलेलं आहे. शंकराला नमस्कार केला. चातुर्मास सुरू होतोय आता. आषाढी एकादशी येते. कधी संपणार चातुर्मास? कार्तिकीला, है ना. 4 महिने चातुर्मास सुरू असतो. लहान असताना मी एक याच्याबद्दलचा एक संदर्भ ऐकलेला, जे ऐकल्यानंतर मला खूप टेन्शन आलं होतं. सांगितलेलं मला की चातुर्मास सुरू झाला की देव झोपतात. मग मला खूप टेन्शन आलं. म्हटलं अरे देव झोपले तर मग आता आपलं कसं होईल? कारण रोज आपण देवाला नमस्कार करतो, रोज आपण देवाची प्रार्थना करतो, रोज काहीतरी काहीतरी मागत राहतो. मग काय होईल, कसं होईल? तर देव झोपतात चातुर्मासात. देव म्हणजे विष्णू झोपतात म्हणजे योग निद्रेत जातात. हा, श्री विष्णू भगवान योग निद्रेत 4 महिने जातात. आणि हा 4 महिन्याचा कालावधी जो आहे तो जगाचा कारभार कोण करतं? तर शिव शंभू शंकर. हा, म्हणून हरिहर म्हणतात. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे हर हर महादेव. दोघांची जोडी आहे. विष्णू कोण आहेत? तर सृष्टीकर्ता आहेत. आणि शंकर कोण आहेत? तर सृष्टीचा सांभाळ करणारे. म्हणून जेव्हा चातुर्मास सुरू होतो त्यावेळेला श्री विष्णू संपूर्ण जगाचा कारभार जो आहे तो शिवशंभू शंकरांवरती देतात आणि स्वतः योग निद्रेत जातात. आणि ज्या वेळेला कार्तिकी एकादशी येते, चातुर्मास समाप्तीची वेळ येते, त्यावेळेला तो सगळा हँडओव्हर पुन्हा घेतला जातो शंकर महाराजांकडून श्री विष्णूंकडे. आणि मग पुढे वर्षभर आपला सांभाळ श्री विष्णू करतात. मग म्हणून या 4 महिन्याच्या कालावधीत 16 सोमवार केले जातात. 16 सोमवाराचं नवीन व्रत सुरू केलं जातं. जर आधी केलं असेल तर त्याची समाप्ती केली जाते. श्रावणी सोमवार आपण छान साजरे करतो, उपवास करतो, वेगवेगळे उपास तपास करतो. कशासाठी? तर 4 महिन्यांची जी रिप्लेसमेंट असते शिवशंभू शंकर जे सांभाळतात. हा, मेन पोझिशन कोणाची आहे? विष्णूंची आहे. त्यांच्याऐवजी शंकरांनी ते टेक ओव्हर केलेलं आहे. मग आपण त्यांना धन्यवाद, थँक्यू म्हणण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी म्हणून आपण मे महिन्यात श्रावणी सोमवार करायला जात नाही. आपण श्रावणातच करतो. श्रावण चातुर्मासातच येतो. हा संदर्भ आहे जो आता तुम्हाला कळलेला आहे. आता ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही 4-5 श्लोक बघाल, ऐकाल, त्यावेळेला तुम्हाला हा रेफरन्स लक्षात येईल की का आपण शंकराला नमस्कार करतोय, का इथे याचं असं नाव आहे. त्याच्यानंतर सगळ्यांच्या आयुष्यातला रोजचा प्रॉब्लेम, उठल्यानंतर काहीतरी दुखतंय, काहीतरी त्रास होतोय, काय दुखतंय माहित नाही. रोज उठल्यानंतर एकतर डोकं दुखतंय किंवा काहीतरी गुडघे दुखतायत किंवा पाय दुखतोय किंवा सकाळी काय होत नसेल तर दिवस संपता संपता आपण दमतोय, थकतोय. थोडक्यात काय, शारीरिक ताकद कमी होते, शारीरिक शक्ती कमी होते. त्याच्यासाठीचा श्लोक क्रमांक 18. श्लोक लक्षात घ्या. वेद्यो वैद्य सदा योगी वीरहा माधवो मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति अनिर्देश वपु विष्णु श्रीमान अमेयात्मा महाद्रितु. श्लोक क्रमांक 18 आणि 19. देवाला आपण म्हटले, हे देवा तूच माझा वैद्य आहेस, तूच हकीम आहेस, तूच डॉक्टर आहेस, मी तुला शरण आलेलो आहे. बघा, होतं बरेचदा असं की आपण डॉक्टरकडे जातो पण एखाद्या डॉक्टरचं औषध आपल्याला नाही चालत. मग आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, त्याचंही औषध चालत नाही किंवा औषध घेतल्यानंतर कदाचित आपण मनानेच थकलेलो असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं अरे माझ्या आजारावरती काय औषधच नाही. औषध जे दुसऱ्या पेशंटवरती काम करतं ते आपल्याही शरीरावर काम करतच, फक्त आपली मानसिक शक्ती कमी झालेली असते, ऍक्सेप्टन्स पॉवर कमी झालेली असते. म्हणून आपल्या मनात अशी झालेली वैचारिक ठेवण असते. म्हणून श्लोक क्रमांक 18 मध्ये आपण म्हटलंय देवाला की देवा तूच योगी आहेस, सदा योगी आहेस. वेद्यो वैद्य सदा योगी वीरहा माधवो मधु अतींद्रिय. अति इंद्रिय, आपली 5 इंद्रिय आहेत. 5 इंद्रियांवरती ज्याचं लक्ष आहे की आपण छान बघू शकतोय, छान ऐकू शकतोय, आपण लक्षात ठेवू शकतोय गोष्टी, आपण स्पर्श करू शकतो. या 5 इंद्रियांचं रक्षण देवा तू कर. देवाला आपण साकडं घालतोय, प्रार्थना करतो. त्यानंतर या श्लोकामध्ये याच
तब्येतीला, निरोगी शरीरालाच अनुसरून आपण देवाला म्हणतो, हे देवा मला महाबुद्धी दे, महाबुद्धी, महावीर्य, महाशक्ती, महाद्युती. शक्ती दे, बुद्धी दे आणि महाद्युती. द्युत काय आहे? द्युतीधर हे नाव पण आहे विष्णूंचं सहस्रनामातलं. द्युत हा देवांचा खेळ आहे. हा त्या खेळामध्ये जे निपुण आहेत असे ते, म्हणून महाद्युती. मग देवाला आपण सांगतोय की देवा तू जसा चतुर आहेस, तू जसा हुशार आहेस, तसंच चातुर्य, तशीच हुशारी तू मलाही दे. असं का होतं की एखाद्या संकटातनं बाहेर पडायचा मार्ग मला नाही दिसत, पण तो माझ्या बरोबरच्या दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला दिसतो. मग माझीही बुद्धी चालू दे, मला शक्ती बुद्धी दे, माझा मेंदू चांगला कार्यरत असू दे. त्यानंतर श्लोक क्रमांक 21. मॅडम वेळ आहे आपल्याकडे? घेऊ शकतो ना अजून थोडं? श्लोक क्रमांक 21. मरीचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापती. मरीचिर दमन, दमन म्हणजे हरवणे. मरीची राक्षसाचं नाव आहे. देवाला आपण म्हणतोय, हे देवा तू मरीची नावाच्या त्या महाबलाढ्य दानवाला तू हरवलंस. मग माझ्या आयुष्यातली संकट मोठी आहेत का रे? मी जी संकट, मी ज्या गोष्टींमुळे त्रासलेलो आहे ती फार क्षुद्र आहेत तुझ्या सगळ्या या पराक्रमांच्या समोर. पण जसं तू मरीची नावाच्या राक्षसाला हरवलंस, तसं तू मलाही माझ्या आयुष्यात जिंकवून दे. माझ्याही आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्यातनं मला मार्ग काढायला मदत. हा म्हणजे जर असं झालं की कुठल्या संकटातनं, किंवा कुठलं संकट म्हणजे अगदी काही फार मोठ्या संकटात अडकायला पाहिजे असं नाही, आपल्याला खूप प्रॉब्लेम छोटे मोठे फेस करायला. अशा वेळी जर मार्ग सुचत नसेल तर हा श्लोक क्रमांक 21 म्हणा. श्लोक क्रमांक 22. अमृत्यू सर्वदृक् सिंह संधाता संधिमान स्थिरः अजो दुर्मर्षण शास्त्रा विश्रुतात्मा सुरारिहा. अमृत्यू हा म्हणजे जो अमर आहे. आपल्या सगळ्यांना जसं निरोगी शरीर हवं आहे तसं आपल्या सगळ्यांना काय हवंय तर अपमृत्यूचं भय नकोय, अपघाताचं भय नकोय. प्रवासाला निघतो आपण, हा मोठ्या उत्साहाने अगदी 4 दिवस तयारी करतो, प्रवासाला निघतो. बरे तुम्ही गाडीतनं जा, ट्रेनने जा, विमानाने जा, ग्रुप मध्ये बाकी सगळे मजेत असतात. हा बाहेर दरीच्या बाजूने चालली आहे बस, आपण मस्त दरीच्या बाहेर किती छान ढग आहेत, किती छान पाऊस आहे, सगळे मस्त एन्जॉय करत असतात. पण एक व्यक्ती त्या प्रवासातली अशी असते जिचं कायम दागदुख दागदुख दागदुख. हा हायवे वरून जाताना किंवा विमानात टर्ब्युलन्सेस आले की अरे विमान पडेल की काय. हा किंवा हायवे वरून गाडी जाताना अरे गाडी ड्रायव्हर नीट तर चालवतो ना, झोप तर नाही येते ना त्याला. अशा प्रकारचे वेगवेगळे विचार मनात असतात, कारण मन आपलं कमकुवत झालेलं असतं. मग अशा वेळी श्लोक क्रमांक 22 ज्याच्यामध्ये आपल्याला अपमृत्यूचं किंवा अपघाताचं जर भय आपल्याला असेल तर ते हळूहळू दूर होतं. कारण त्याच्यामध्ये आपण देवालाच नामस्मरण करत म्हटलेलं आहे. अमृत्यू सर्व दृक्सिंह संधाता संधिमान स्थिरः अजो दुर्मर्षण शास्त्रा विश्रुतात्मा सुरारी. श्लोक क्रमांक 27. देव वेगवेगळ्या रूपांनी आपल्या आजूबाजूला आहे. बरेचदा बघा आता तर देव आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आहे की हवी असणारी, नको असणारी किंवा गरज नसलेली असलेली कितीतरी माहिती आपोआप आपल्या डोळ्यासमोर येत राहते. कोणी आपल्याला दिवस आपण माणसांना भेटतही नाही, आपण घराच्या बाहेर जातही नाही, आपण ठराविक माणसांना भेटतो, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अनेक प्रकारची माहिती येत असते, जी कधी कधी काही माहिती ऐकून वाचून आपल्याला त्रास पण होतो. आपल्याला वाटतं अरे उगाच ऐकलं, उगाच वाचलं, उगाच हे झालं, आपल्याला त्रास होतो. मग आपण देवाला सांगतोय असंख्य प्रमेय आत्मा, तू असंख्य स्वरूपात आहेस, पण चांगल्या मार्गाने चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचू दे, मला चांगली माणसं भेटू देत, माझ्या आयुष्यात चांगले योग येऊ देत, माझ्याकडून चांगली कर्म होऊ देत, अशी कर्म होऊ देत की जी कर्म झाल्यानंतर मला कोणाची माफी मागायची गरज नाही पडली पाहिजे, मला मान खाली घालायची गरज नाही पडली पाहिजे, किंवा मला कोणी हरवलंय, माझं चुकलंय, मला माझ्या चुकीची माफी मागायची गरज पडेल, असं कुठलंही कृत्य माझ्याकडून होऊ नये. याच्यासाठी श्लोक क्रमांक 27. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृच्छुची सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धी साधन. त्याच्यामध्ये सिद्धार्थ, सिद्ध संकल्प, सिद्ध आणि सिद्धी साधन ही देवाची नावं आहेत. आणि याच्यामध्ये ही नावं घेतानाच तुम्ही हे सगळं म्हणताना, ऐकताना, वाचताना मनावर लक्ष ठेवायचा, मनावर ताबा ठेवायचा की चुकून पण चुकीचा विचार आला नाही पाहिजे. उदाहरण देते की आपल्याला स्पर्धेत जिंकायचंय, मग तुम्ही काय मागाल देवाकडे की मला जिंकू दे.
मला जिंकवून दे, हा हरू दे, तो हरू दे, अशी प्रार्थना कराल का? नाही. मग आपली कर्म खराब होतील. एम काय आहे, ध्येय काय आहे, की तुम्हाला जिंकायचं आहे ना, मग चांगला विचार ठेवा की देवा माझा विजय प्राप्त होऊ, देवा हिला हे नको मिळू दे, तिला ते नको मिळू दे, त्याचं असं होऊ दे, असा विचार केला तर तो काय होईल? आपला कर्म खराब करणारा विचार होईल. म्हणून मनावरती ताबा, मनावरती लक्ष ठेवून हा श्लोक म्हणायचा आहे. कारण म्हणतानाच तुम्ही म्हणताय सिद्धार्थ सिद्ध संकल्प, तुमच्या मनातली जी काही सिद्धी असेल ती प्राप्त होईल, जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल. देव कसा आहे, तसं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की आपण कधी देवाशी संवाद साधत नाही, देवाला कधी कौतुक करत नाही. मग त्याच्यासाठी एक श्लोक क्रमांक 30. ओजस्तेज द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशु भास्कर द्युती. त्याच्यात आपण देवाकडे काहीही मागत नाही, काहीच नाही मागत. आपण देवाला म्हटलंय ओज म्हणजे उजेड, प्रभा, तेज आणि तेजस्वी. आपण देवाला म्हटलंय देवा तू किती ओजस्वी आहेस, किती तेजस्वी आहेस, किती छान दिसतोस तू आम्हा सगळ्यांसाठी किती करतोस. आणि वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशु भास्कर. देव दिसत नाही असं कोणाला वाटतंय? इथे श्लोकामध्ये म्हटलंय वृद्ध स्पष्टाक्षरो, देवा तुझं अस्तित्व अक्षरासारखं स्पष्ट आहे. मला आत्ताही माझ्या आजूबाजूला तू आहेस, आत्ताही तू माझ्याकडे बघतोयस, आत्ताही मी जी सगळी कामधामं टाकून तुझ्याबद्दलचं तुझं वर्णन ऐकायला मी जे इथे येऊन बसलोय, हा इथे क्षणात पाऊस आहे, क्षणात ऊन आहे, ही जी सगळी परिस्थिती आहे, ही सगळं सहन करून मी इथे बसलेलो आहे, हे तुला दिसतंय. असा मनातनं विश्वास हवा. आणि तो विश्वास कसा आहे तर वृद्ध स्पष्टाक्षर मंत्र चंद्रांशु भास्कर. मंत्रांवरती विश्वास आहे. कधी म्हटले अरे ओम नमः शिवाय म्हणून काय उपयोग आहे, किंवा श्री गणेशाय नमः कशाला म्हणायचं, ओम गम गणपती नमः कशाला म्हणायचं? आहे ना विश्वास. जसं आई या शब्दावर विश्वास आहे, जसं बाबा या शब्दावर विश्वास आहे, तसं आपला मंत्रांवरती पण विश्वास आहे, चंद्रावर विश्वास आहे, सूर्यावर विश्वास आहे की ते आहे. तसंच तुम्ही म्हणताय देवाला, देवा तू आहेस, माझा विश्वास आहे तुझ्यावर. कृतज्ञतेचा हा श्लोक आहे. शेवटचे काही श्लोक घेते. श्लोक क्रमांक 32 ऐकून घ्या. भूतभाव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामहा कामकृत्कांत काम काम प्रद प्रभू. देव म्हणतो बाळा काम करत राहा, सदैव हाताला काहीतरी काम असू दे, कुठलंही काम कर. काम कर म्हणजे जाऊन पैसेच कमव का, किंवा काम कर म्हणजे नुसतं काहीतरी हातात कापड घे आणि हे पूस ते कर का? तर नाही. जे तुझ्या मनाला आनंद वाटेल, ज्याच्याने दुसऱ्यांना मदत होईल, किंवा जे तुला आवडेल असं काहीतरी काम करत राहा. ह्याच्यासाठी देवाच्या 1000 नावांमधलीच ही नावं आहेत. कामहा कामकृत्कांत काम काम प्रद प्रभू. जो काम करत राहील त्याला कामप्रद प्रभू, त्याला देव भेटेल, त्याला देव दिसेल. सतत कार्यरत राहा. आता मी खूप केलं, आता मी काही करणार नाही, आता मी बसणार, आता मी काहीच करणार नाही, असं जरी व्यावहारिक जगात तुम्ही म्हटलं तरी तुमच्या मनाला काहीतरी मग्न ठेवा, कार्यरत ठेवा, बिझी ठेवा. त्याने काय होईल, मनाला निराशा येणार नाही. अर्ध्यापेक्षा आपले जे जास्त त्रास व्यापताप असतात ते कशामुळे असतात? बाहेरचं सगळं जग मजेत आहे, आपणच क्रिएट केलेले काही प्रॉब्लेम असतात डोक्यात, है ना, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून मनाला ताजंतवानं ठेवण्यासाठी, मनातनं चांगली ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणून देव सांगतोय कामहा कामकृत्कांत काम काम प्रद प्रभू. काम करत राहायचं. श्लोक क्रमांक 34. आता देवाकडे काय मागायचंय आपल्याला? आपल्या आयुष्यात आपण ज्या ज्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहोत, जसं एखादा लहान मूल देवळात गेलं तर ते मागेल देवा मला पास कर. देव म्हणेल अरे देवा वेड्या अभ्यास कर, है ना. त्यामुळे आयुष्यात ज्या ज्या टप्प्यावर आहोत त्या त्या टप्प्याप्रमाणे आपण काहीतरी मागतच असतो. कधी तब्येत मागतो, कधी लग्न होऊ दे, कधी चांगली नोकरी मिळू दे. पण आपल्याला नियम दिलेला इथे. कुठला नियम दिलाय? इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहुषो वृषः क्रोधः क्रोध कृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. इष्टो विशिष्ट म्हणजे इष्ट आणि विशिष्ट. इष्ट म्हणजे शुभ. लक्षात ठेवा, कधीही काहीही मागितलं तरी ते शुभ आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या. देवा हे होऊ दे, देवा हे होऊ दे, देवा हे होऊ दे, हे नको होऊ दे, हे नको होऊ दे, नको होऊ दे, असं पालुपत चालू असताना बॅक ऑफ द माइंड विचार करा की यातनं शुभ काय घडणार आहे. कारण नियम तुम्हाला देवानेच आखून दिलाय की शुभ मागा आणि विशिष्ट. विशिष्ट म्हणजे बी स्पेसिफिक. तुम्हाला काय हवंय देवाकडून, काय हवंय तुमच्या आयुष्यात हे तुम्हालाच क्लिअरिटी नसेल
आणि अचानक काय मनाविरुद्ध झालं तर तुम्ही कसं देवाला सांगणार की देवा हे तर ह्यांचं चांगलं झालं आणि माझं तसं झालं. नियम देवाने सांगितलाय की इष्ट ते माग आणि विशिष्ट, बी स्पेसिफिक, शब्दातनं सांग तुला काय हवंय. या विश्वशक्तीकडे, या निसर्गाकडे तुम्ही शब्दातनं जे मागाल ते तुम्हाला मिळेल. पृथ्वी गोल फिरते ना, परत त्याच ठिकाणी येते. त्यामुळे तुम्ही बोललेले शब्द परत तुमच्याचकडे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही चांगलं बोला, शुभ मागा. ते फिरून वेळ काळाचं बंधन आहे मात्र त्याला, की कधी येईल माहित नाही, पण येऊन फिरत तुमच्याच पर्यंत येईल हे नक्की. म्हणून इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहुषो वृषः. ऐकलं तुम्ही देवाचं, इष्ट मागितलं, विशिष्ट मागितलं. जर मागितलं नाही तर काय होईल. क्रोध हा क्रोध कृतकर्ता विश्वबाहुर्महीधरः. जर मात्र काही वर खाली झालं तर देवाला रागवण्याचा अधिकार द्या. देव रागवेल, काही वर खाली होईल, स्वीकारा. देवा मी कोणाचं काय वाईट केलं, ह्याचं चांगलं होतं, तिचं चांगलं होतं, माझ्याच बाबतीत का असं झालं. प्रत्येक जण हा डायलॉग म्हणतो आपल्या आयुष्यात. पण जिथे तुम्हाला 8 दिवसापूर्वी तुम्ही काय खाल्लं लक्षात नाही, 20 दिवसापूर्वी याच वेळी तुम्ही काय करत होता ते तुम्हाला लक्षात नाही, तिथे तुम्हाला मागच्या जन्मीचं लक्षात आहे. अख्ख्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही 40 वर्षाचे 50 वर्षाचे असाल, 50 वर्षाचा एक एक दिवस तुम्हाला लक्षात आहे का आयुष्यातलं नाही लक्षात. मग देवाला प्रांजळपणे मान्य करा की देवा माझं काही चुकलं तर माझे काम धर, रागव, जी शिक्षा देशील ती मला मान्य. क्रोध हा क्रोध कृतकर्ता विश्वबाहुर्महीधरः. तर असे हे सगळे महत्वाचे श्लोक आहेत जे तुम्ही म्हणा. त्याच्यानंतर मी एक शेवटचा श्लोक घेते, श्लोक क्रमांक 71. महत्वाचा श्लोक आहे. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय. ब्राह्मण म्हणजे सात्विक. ब्राह्मण हा जातीवाचक उल्लेख नाही. ब्राह्मण प्रिय म्हणजे जो ब्रह्माला प्रिय आहे, जो सात्विक विचारांचा आहे, तो देवाला प्रिय आहे. मग इथे आपण देवाला सांगतोय की देवा तू ब्रह्मस्वरूप आहेस, तू बुद्धी देणारा आहेस, कायम मला चांगली बुद्धी दे आणि माझ्याकडून चांगलं कर्म, सात्विक कर्म कायम निर्माण होते. आणि मग मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ना, मेंदूत स्पंदन निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात, तो हा श्लोक क्रमांक 71 म्हणा. 11 वेळा पूर्ण श्लोक स्तोत्र न म्हणता फक्त हा श्लोक क्रमांक 71 तुम्ही 11 वेळा, 10 वेळा, 5 वेळा म्हणा. तुम्हाला डोकं आपोआप काहीतरी ऍक्टिव्हिटी, रक्तवाहिन्या कार्यरत झाल्या हे असं जा. तर अशा पद्धतीने हे विष्णू सहस्त्रनामाचा महिमा या चातुर्मासाच्या सगळ्या काळामध्ये बघा 108 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकावरती मी बोलू तितकं कमी आहे. प्रत्येक श्लोकातनं आपल्याला मिळतील तेवढे संदेश कमी आहेत. शिका, म्हणा, वाचा. अनेक जण म्हणतात की फायदा काय आहे, तर फायदे तर मी तुम्हाला आता बोलता बोलता सांगितलेच, पण तरी पुन्हा एकदा इन शॉर्ट सांगते की विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यानंतर, ऐकल्यानंतर पूर्ण शरीरातले सगळे अवयव, श्वास, आवाज सगळं वापरलं गेल्यामुळे पूर्ण आपली शक्ती वाढते. आपलं मन एका जागी केंद्रित होतं. मनात जे अनाठाई वेगवेगळे विचार आहेत, जे अनवॉन्टेड विचार खूप असतात आपल्या मनात, की ते विचार करून काहीच उपयोग नसतो, पण सतत काहीतरी विचार असतात की ज्याच्याने आपल्या आयुष्यात काहीच आउटपुट काहीच निघणार नाही. तर हे सगळे विचार दूर होतात, लक्ष केंद्रित होतं. शेवटचा मुद्दा सांगते. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला जेव्हा तुम्ही सुरुवातीला म्हणाल, ऐकाल, त्यावेळेला एक साधारण 28 ते 29 मिनिटाचा वेळ लागतो. टू बी व्हेरी स्पेसिफिक, प्रिसाइज. 35-40 मिनिटं लागणार नाहीत, पाऊण तास लागणार नाही. लागला तर ह्याचा अर्थ तुमचं मन कुठेतरी भरकटलं, तुम्ही कुठेतरी वेगळाच विचार करत होतात मध्ये. 28-29 मिनिटं सुरुवातीला. जसं तुम्ही त्याच्यामध्ये प्रो होत जाल, प्रोज म्हणाल, शब्दांची सवय होईल, त्यावेळेला मिनिमम ड्युरेशन जे आहे, कमीत कमी वेळ त्याचा 12 ते 12.5 मिनिटं आहे. त्याच्यापेक्षा कमी वेळ लागणार नाही. मग विचार करा की जे तुम्ही अनवॉन्टेड विचार सलग करत आहात, ते करत असताना 28-29 मिनिटं फक्त तुम्ही हे स्तोत्र म्हटल्यानंतर, आत्ताच इकडनं बाहेर गेल्यानंतर तुमचं डोकं थोडंसं जड होणार आहे, पण हे म्हटल्यानंतर थोडं डोकं जड होईल, थोडा थकवा येईल. काय होईल त्याच्यामुळे? मन पुन्हा निर्माण होते, शक्ती निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते, नको असणारे विचार दूर गेलेले आहेत. घर जेव्हा शिफ्टिंग करतो, घर रिकामं करतो, तेव्हा आपला आवाज घुमतो ना घरामध्ये, कारण ते घर रिकामं असतं. का? कारण नको असणारे सगळ्या गोष्टी दूर गेलेल्या असतात. तसंच विष्णू सहस्त्रनाम किंवा कुठलीही स्तोत्र उपासना केल्यानंतर नको असणारे विचार, नको असणाऱ्या सगळ्या भावना, इच्छा सगळ्या दूर होतात. मन पुन्हा छान फ्रेश होतं.
आणि मग तुम्ही अर्ध्या तासापूर्वी जो कुठला विचार करत होता हे तुम्ही स्वतःच विसरा. आणि असं जर तुम्ही रोज रोज नाही म्हणणं शक्य, पण विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा जो वार आहे तो बुधवार आणि गुरुवार आहे. बुधवार किंवा गुरुवारी दर आठवड्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणा, ऐका. आणि आपल्या या धर्मातल्या, मी पुन्हा उच्चार करेन की खूप पुण्य आपण मागच्या जन्मी केले आहेत की ज्यामुळे हिंदू धर्मात आपल्याला जन्म मिळालेला आहे. तर हे रेडीमेड आपल्याकडे जे सगळे उपाय आहेत हेच काउन्सिलिंग आहे मंडळी, दुसरं काहीच नाहीये. हे काउन्सिलरचं काम करतात. आपल्याला म्हणतात ना की अरे कुठे काय प्रॉब्लेम झाला की काउन्सिलरकडे जा. काउन्सिलर काय करतात, तज्ञ मानस तज्ञ काय करतात, तुम्हाला समजावून सांगतात. मग स्तोत्र तुम्हाला तेच काम घरी बसून करतात. म्हणून सुरुवातीला तुम्हाला फायदे सांगितले, मी फायदे सांगितले की आपोआप आपण त्याच्यासाठी वेळ काढतो. फायदे लक्षात आले नाही की आपण मोठं वेळ नाही. तर अशा पद्धतीने हे विष्णू सहस्त्रनामाची थोडीशी ओळख, धार्मिक साहित्याचा आपला ठेवा, परंपरा ह्याची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे कुठल्या ना कुठल्या मार्गातून, जसं माझं कोपिनेश्वरला प्रवचन कीर्तन सुरू असतं, घंटाळीमध्येही आता चातुर्मासामध्ये आहे, आपली भेट होतच राहील. पण 9320441116 हा माझा नंबर आहे. याविषयी ह्या आपला आज जो आपण भाग डिस्कस केला याच्याबद्दल कधीही काहीही, हा बिझनेस एन्क्वायरीसाठी नंबर देत नाहीये, हा मदतीसाठी नंबर देते की कधीही कुठे मदत लागली, काही शंका असेल तर मला मेसेज करून विचारा. 9320441116. मेसेजला उत्तर द्यायला उशीर झाला तरी मी कायम या गोष्टीसाठी मदत करायला तयार आहे. प्रज्ञास्तोत्र अध्ययन वर्गाचा मी सुरुवातीला उल्लेख केला, त्याच्यात एक फक्त थोडक्यात एक ऍडिशन करते, कारण ही कुठली बिझनेस प्रमोशनसाठी ही माहिती मी दिलेली नाहीये. या स्तोत्र वर्गातून जे काही शुल्क वर्ग देतात त्या शुल्कातून इथे सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर तुम्ही बघितलं असेल तर अन्नदान सुरू असतं, हा पोस्टाच्या समोर. तर हे सगळं शुल्क जे आहे ते त्यामार्फत अन्नदान केंद्र, जे रोज सकाळी चहा नाश्ता नहारी 8 वाजता आणि 12 वाजता स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथे मठात नैवेद्य जे आपण अन्नदान करतो त्याचाच नैवेद्य स्वामींना दाखवला जातो. हा, त्यामुळे पूर्ण प्रयत्न करतो की शुद्ध मनाने शुद्ध कार्य करत, सगळी मदत करत, जेणेकरून या जन्मातली तरी कर्म आपली सुधारावी. तर हे अन्नदानाचं कर्म. आणि काल्हेर जवळ आपला वृद्धाश्रम आहे, स्मित वृद्धाश्रम, तिथे 126 आजी आजोबांची आपण काळजी घेतो. तर तिथे ही सगळी मदत पोहोचवण्याचं कार्य आपण करतो. तर माझा नंबर मी तुम्हाला अशासाठी दिला की हा स्तोत्राबद्दल, कुठल्या उपासनेबद्दल कधी काही माहिती हवी असेल तर मला कधीही विचारा. याची माहिती देण्यासाठी मी कायम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पुन्हा नगर वाचन समितीचे, मंडळाचे आभार की त्यांनी ह्या विषयाला एक प्लॅटफॉर्म देऊन वेळ दिला. आणि सर हाऊसफुल आहे, हाऊसफुल झालेलं आहे. इथे पत्रकार बंधू भगिनी नाही आहेत, पण आपल्या इथे शूटिंग चालू आहे, त्यामुळे मी काल मागच्या 4 दिवसामध्ये लोकसत्ता, लोकमत, पुण्यनगरी, ठाणे वैभव, ठाणे वार्ता या सगळ्या प्रेसमधून आपल्या कार्यक्रमाची जाहिरात केली गेली. सगळे जण आपल्याला प्रोत्साहन देतात, सगळे जण आपल्या हिंदू धर्माला उंच करण्यासाठी याबद्दल ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत. आपल्या इथे महाराष्ट्र टाइम्सच्या सिद्धी पटवर्धन मॅडम बसलेल्या आहेत की महाराष्ट्र टाइम्स मध्ये कधीही या सगळ्या उपक्रमांसाठी, या कार्यक्रमांसाठी आम्ही जागा राखीव ठेवूच, असं मॅडमचं नेहमी म्हणणं असतं. एकदा टाळ्या सिद्धी मॅडमसाठी की वेळात वेळ काढून त्या इथे आलेल्या आहेत. तर सगळ्या प्रसार माध्यमांचे आभार. यानंतरही मला खात्री आहे की या सगळ्या कार्यक्रमाचा लेखाजोखा पूर्ण प्रसिद्धी माध्यमांमध्ये येईलच. पुन्हा आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भेटूच. फक्त आता एक ठरवा की आता जे तुम्ही ऐकलंय ते तुम्ही कधीही विसरणार नाही. हा कायम आपण लक्षात ठेवू. मला माहितीये की व्याख्यानाला येताना थोडंसं असं वाटतं अरे काय कुठलं भाषण, काय सांगणार, आता जायला तर पाहिजे, कोणीतरी सांगितलंय, ऍक्टिव्हिटी आहे, बघूया बाबा घरी बसून काय करणार, इथे येऊया. अशा वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये तुम्ही इथे आलेला आहात. पण मी माझ्याकडून मनापासून प्रयत्न केला की इथनं तुम्हाला अगदी मुठभर तरी मी काहीतरी आहेर देऊन मी इकडनं पाठवू शकेन. सो जे काही ऐकलं ते मनात ठेवा. छान छान चांगले जगा, खूप शक्तीने जगा, कुठेही मनाची शक्ती कमी होऊ देऊ नका. जो काही आयुष्याचा आपला कालावधी अजून बाकी आहे तो छान मजेत आनंदात जगा. सगळ्यांना मनापासून धन्यवाद.